मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी महत्त्वाचं विधान केलंय। अंतरवाली सराटीमध्ये जो लाठीमार झाला ते करण्याचे आदेश कोणी दिले होते हे सरकारने सांगावं, मग आपण नाव घेणं बंद करू असं ते म्हणाले। पंकजा मुंडे यांचा पराभव करा असं आपण कुठेही बोललो नाही, उलट त्या जातीयवादी राजकारण करतायत असाही त्यांचा आरोप आहे। उद्या सकाळपासून एबीपी माझा शब्द आहे, माझा विषय सोडून देतो ते नाही। देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगावं की एकनाथ शिंदे साहेबांनी हल्ला करायला लावला, कंट्रोल माझ्या हातात नव्हता, एकनाथ शिंदेच्या हातात होता। उद्यापासून नाव बंद, राज्य तुम्ही चालवता, फोडाफोडी सगळी जमती। तुम्ही आमच्या आई बहिणीवर हल्ला झाला त्यावेळेस स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांनी नाही केलं, तुम्ही केलं। जाणीव करून देतो मी एबीपी माझाच्या माध्यमातून त्यांना, तुम्ही केलं। माझ्याच पोलिसाला हाणलं म्हणी, माझे पोलीस तुझे पोलीस आहेत का? जनता आहे तुझी का पोलीस आहेत? त्या राजगादीवर जनतेने बसवलं तुला का पोलिसांनी? गुन्हे मागे घेतले का? उलट वाढले। अहो लाखावर गेला आता आकडा राज्यातला, लाखावर गोरगरीबवर। आम्ही मुंबईला गेलो, गुन्हे आत्ता दाखल करायचे आत्ता, त्यावेळेस का नाही केले? मग रस्त्याने चाललेले जे शिप्यावर त्याच्यावर गुन्हे दाखल चालू येतात, त्यावेळेस का नाही केले? मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष होते, त्या पद्धतीने ते बोलतायत। 50% अटी संदर्भात देखील त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत ज्या पद्धतीने आरक्षण मिळणं अपेक्षित आहे सर्व जात समुदायाला ते मिळणार नाहीये। ते उपसमितीचे अध्यक्ष होते चंद्रकांत पाटील। कशाला केलंय कोणाला माहित? दुसरा एखादा खेड्यातला शेतकरी केला असतं तर बरं झालं असतं। हा, ते एमपीसीचं एक काम करताय ना, 8 महिन्याचे 11 महिने केलेले एमपीसी सारथीचे, ते वाढवतोय ना, त्यांना बोलतो तर लट्ट्या काढानी। पंकजा मुंडेंचं असं म्हणणं आहे की तुम्ही म्हणताय की आम्ही दुसऱ्यांच्या मतावर निवडून येत नाही, मग तुम्ही ज्या ठिकाणी मतदान करता त्या ठिकाणी जो खासदार होतोय 6 टर्म झालं, त्यांच्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल? कशाला माझ्या इथून तुम्ही प्रचार करताय? कुठं 6 टर्म ज्या ठिकाणाहून खासदार आहे, तुम्ही जिथं मतदान केलं त्या ठिकाणाहून त्यांचं असं म्हणणं होतं, मग कारण नसताना बीडमध्ये येऊन मग तुम्ही प्रचार का करताय असा थेट तुम्हाला सवाल उपस्थित केला? आणि प्रचार कुठं केलाय? मी तर सांगितलं नाही त्यांना पाडा। मी जर सांगितलं ना पाडा, ओबीसीचं बी मतदान विरोधात जाईल, मग नाटकं करू नका म्हणा माझ्या संग। मी आणखीन एकदाही म्हणलो नाही, मी त्या दोघांनाही विरोधक मानलेला नाही। मी कुठं प्रचार केला? बीडमध्ये कोणत्या ठिकाणी सांगितलं पंकजा मुंडेला पाडा म्हणून, भाजपला पाडा म्हणून, महायुतीला पाडा? मी म्हणलो महाविकास आघाडी निवडून आला, बघा असले उपकार फेडते ती, मग मराठे कसे निवडून देतील रे यांना? बघा नीट।